या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटना. नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर प्रीती कामदार, ग्लॉकोमा स्पेशलिस्ट फ्रॉम मुंबई आणि महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीची सचिव. काचबिंदू हा चोर पावलाने येणारा आणि दृष्टी चोरणारा आजार आहे. सुरुवातीला लक्षणे जाणवत नाही, पण वेळेत तपासणी आणि उपचार केल्यास अंधत्व टाळता येऊ शकते. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण काचबिंदू बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्यास उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार श्रोतेहो. काचबिंदू जनजागृती सप्ताहाच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण काचबिंदू ह्या डोळ्याला होणाऱ्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत नेत्रतज्ञ आहेत डॉक्टर अनिकेत काळेगोरे आणि डॉक्टर शीतल तोतला नाईक. दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर अनिकेत सर, तुमचं स्वागत करतो. धन्यवाद सर. सर, आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आपल्यासाठी ग्लॉकोमा अर्थात काचबिंदू म्हणजे काय याबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? सहसा काचबिंदू हा एक डोळ्याचा असा आजार आहे ज्यामध्ये तुमच्या डोळ्याच्या आतील दाब वाढतो, ज्यामुळे डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या नाजूक महत्वाच्या भागांना म्हणजेच डोळ्याच्या नसांना नुकसान होऊ शकते. यापैकी बहुतेक आजार हे प्रगतिशील असतात, म्हणजेच ते हळूहळू वाढतात आणि जसे जसे ते वाढतात तसे तसे कायमची दृष्टी कमी होणे आणि कायमचे अंधत्व आणू शकतात. खरं तर काचबिंदू हे जगभरात अंधत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. तुम्हाला काचबिंदू आहे किंवा तुम्हाला त्याचा धोका आहे हे कळणे कठीण असू शकते, परंतु काचबिंदूचे बहुतेक प्रकार उपचार करण्यायोग्य आहेत, विशेषतः जर लवकर निदान झाले तर, आणि काळजीपूर्वक व्यवस्थापनाने कायमची दृष्टी कमी होणे टाळणे शक्य आहे. निश्चितच डॉक्टर अनिकेत सर, महत्त्वाचं आपण सांगत आहात. डॉक्टर साहेब, ग्लॉकोमाची अर्थात काचबिंदूची लक्षणं कोणती आहेत आणि त्याला दृष्टीचा चोर असं का म्हटलं जातं? सुरुवातीच्या टप्प्यात काचबिंदूची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच काचबिंदू असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांना हे माहीतच नसते की त्यांना काचबिंदू आहे, आणि जोपर्यंत या स्थितीमुळे अपरिवर्तनीय नुकसान होत नाही तोपर्यंत लक्षणे दिसू शकत नाहीत. काचबिंदूच्या काही सामान्य लक्षणांपैकी डोळ्यात वेदना किंवा दाब वाटणे, डोकेदुखी असणे, लाल किंवा रक्ताळलेले डोळे, दुहेरी दृष्टी ज्याला आपण डिप्लोपिया म्हणू शकतो, दृष्टी धुसर होणे, हळूहळू अंध ठिपके म्हणजे स्कोटोमाज किंवा टनल व्हिजन सारखे दोष विकसित होणे, यापैकी काही सामान्य लक्षणे आढळू शकतात. काही प्रकारचे काचबिंदू, विशेषतः अँगल क्लोजर काचबिंदू, अचानक गंभीर लक्षणे निर्माण करू शकतात, ज्यांना कायमची दृष्टी कमी होणे टाळण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. आपत्कालीन काचबिंदूच्या लक्षणांमध्ये हे एक गोष्ट समाविष्ट आहे. तशाच प्रकारे लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या काचबिंदूमध्ये बुबुळाचा आकार मोठा होणे, ज्याला आम्ही बफ्थॅल्मस असं म्हणतो, अशीही काही लक्षणे दिसतात. डोळ्यात वेदना, दाब वाढल्यामुळे अचानक मळमळ किंवा उलट्या होऊ शकते. दिव्यांच्या सभोवताल इंद्रधनुष्य रंगाचे प्रभामंडळ, ज्याला आम्ही ग्लेअर असं म्हणतो, असं दिसू शकतं. फ्लोटर्समध्ये अचानक वाढ होऊ शकते किंवा अचानक तुमच्या दृष्टीमध्ये चमकणारे दिवे दिसू शकतात, ज्याला आम्ही फोटॉप्सिया म्हणतो. आता तुमचा दुसरा प्रश्न, काचबिंदूला मूकचोर, दृष्टीचा मूकचोर असे का म्हणतात? कारण सुरुवातीच्या टप्प्यात काचबिंदूची कोणतीही लक्षणे नसतात. खरं तर जसं मी सांगितलं की काचबिंदूच्या अर्ध्याहून अधिक लोकांना माहीतच नसते की त्यांना तो आहे. नियमित डोळ्यांची तपासणी केल्याने तुमच्या नेत्ररोग तज्ञांना तुमची दृष्टी जाण्यापूर्वी हा आजार शोधण्यास मदत होऊ शकते. तुमचे नेत्ररोग तज्ञ तुम्हाला किती वेळा आणि कोणकोणत्या तपासण्या कराव्या हे सांगू शकतात. निश्चितच डॉक्टर अनिकेत काळेगोरे सर, महत्त्वाची माहिती आपण देत आहात. ग्लॉकोमा या आजाराबद्दल सांगत आहात. ग्लॉकोमा होण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो याबद्दल काय सांगाल? ग्लॉकोमाचा धोका काही लोकांना सामान्यपेक्षा जास्त असतो. यामध्ये नेमके असे लोक असतात की ज्यांचा दाब, डोळ्याचा दाब हा सामान्यपेक्षा जास्ती असतो, किंवा दूरदृष्टिता असलेले लोक, ज्यांना आम्ही हायपरमेट्रोपिया म्हणतो, अशा केसेसमध्ये अँगल क्लोजर टाईप काचबिंदू हे अधिक आढळतात. निकट दृष्टिता म्हणजे मायोपिया, त्यांच्यामध्ये ओपन अँगल टाईपचे काचबिंदू हे अधिक आढळतात. किंवा ज्यांना डोळ्याला दुखापत झाली आहे, जे दीर्घकालीन स्टिरॉइड औषधे वापरत आहेत, किंवा ज्यांचे वय 40 पेक्षा जास्त आहे, किंवा कुटुंबातील काही सदस्यांना काचबिंदू आहे, काळ्या बाहुलीची जाडी कमी आहे, किंवा ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची जी नस आहे ती पातळ आहे, किंवा शरीरावर परिणाम करणाऱ्या काही इतर आरोग्य समस्या आहेत, जसं की मधुमेह, मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा बिघडलेले रक्ताभिसरण, अशा केसेसमध्ये, अशा रुग्णांमध्ये काचबिंदूचा धोका जास्ती असतो.
निश्चितच महत्त्वाचं सांगत आहात आपण डॉक्टर साहेब. या कार्यक्रमातला तुमच्यासाठीचा शेवटचा प्रश्न, डोळ्यांची दृष्टी चांगली असली तरी कोणत्या वयापासून काचबिंदूसाठीच्या डोळ्याची तपासणी करून घ्यायला हवी, याबद्दल आपण काय सांगाल? जसं मी सांगितलं की काचबिंदू म्हणजे सामान्यपेक्षा ज्यांना जास्ती असण्याचा धोका असतो अशा लोकांनी वयाच्या 40 नंतर प्रत्येक वर्षामध्ये डोळ्याचा दाब तपासणे आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून घेणे फार गरजेचे आहे. येस, खूप धन्यवाद डॉक्टर अनिकेत काळेगोरे सर. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, वेळ दिलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. श्रोते हो, याआधी आपण डॉक्टर अनिकेत काळेगोरे सरांशी बातचीत केली. काचबिंदूबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली. यानंतर आपल्यासोबत दुसऱ्या नेत्रतज्ञ आहेत डॉक्टर शीतल तोतला नाईक. मॅडम, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. नमस्कार, धन्यवाद. मॅडम, आजच्या कार्यक्रमातला तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की मोतीबिंदू आणि काचबिंदू यामध्ये काय फरक आहे, याबद्दल काय सांगाल? मोतीबिंदू म्हणजे आपल्या ज्या डोळ्यातली लेन्स असते ती पांढरी होणे, जे की वयानुसार होणारा आजार आहे. मोतीबिंदूमध्ये जी काही आपली नजर कमी होते ती ऑपरेशन केल्यानंतर परत पुन्हा येते, जेव्हा की काचबिंदूमध्ये जी नजर कमी झालेली असते ती परत आणता येत नाही. मोतीबिंदू हा आजार जो आहे तो जवळपास सगळ्यांना होतो वयानुसार. काचबिंदू हा फक्त काही लोकांना होत असतो. निश्चितच डॉक्टर शीतल मॅडम, महत्त्वाचं सांगता आहात आपण. ग्लॉकोमाचं निदान करण्यासाठी डोळ्यांच्या तपासणीत कोणत्या चाचण्या केल्या जातात, याबद्दल काय सांगाल? ग्लॉकोमाचं निदान करण्यासाठी महत्त्वाच्या चाचण्या म्हणजे सर्वप्रथम डोळ्यांची संपूर्ण आणि सखोल तपासणी करणे. यामध्ये डोळ्यांची नजर तपासणे, स्लिट लॅम्प द्वारा डोळ्यांच्या आतल्या स्ट्रक्चर्सची तपासणी करणे, ज्याच्यामध्ये येतं की आपल्या डोळ्याची आतमध्ये जे अँटेरियर चेंबर असतं त्याची खोली किती आहे, आणि गोनिओस्कोपी म्हणून ज्या ड्रेनेज सिस्टीम मधनं पाणी बाहेर जातं त्याची डिटेलमध्ये तपासणी करणे. त्याच्यानंतर मागची जी नस असते ज्याला ऑप्टिक नर्व म्हणतात त्याची तपासणी करणे भिंगाद्वारे. आणि जर आपल्याला काचबिंदू आहे अशी शंका आली तर मग अशा पेशंटसाठी आपण पेरिमेट्री म्हणून एक तपासणी असते ती करतो, ज्याच्यात आपण डोळ्यांच्या आजूबाजूची नजर म्हणजे दृष्टी क्षेत्र जे आहे ते कमी झालेलं आहे का किंवा त्याच्यावर काही असर आलेला आहे का, जो की काचबिंदू मध्ये येत असतो तसं काही झालेलं आहे का ते बघतो. आणि एक अजून तपासणी असते ज्याला पॅसिमेट्री म्हणतात, म्हणजे डोळ्यांची जी बाहुली आहे ती किती जाड आहे ते पाहणे. जर आपली पेरिमेट्री जी आहे त्याच्यात काही विशेष नुकसान नाही आढळलं आणि आपल्याला असं वाटलं की काचबिंदू आहे पेशंटला, तर मग आपण ओसीटी म्हणून एक कम्प्युटरद्वारा तपासणी करतो, ज्याच्यामध्ये काचबिंदूचं निदान हे पेरिमेट्रीमध्ये नुकसान येण्याच्या आधी सुद्धा आपल्याला पाहता येतं. बरं, निश्चितच काचबिंदू आणि मोतीबिंदू यातला फरक आपण डॉक्टर शीतल सांगितलाय. आजच्या घडीला काचबिंदूवर कोणते उपचार उपलब्ध आहेत, याबद्दल काय सांगाल? काचबिंदूवर डोळ्यांमध्ये औषध टाकणे हे सगळ्यात महत्वाचा उपचार आहे. औषधं हे वेगवेगळ्या प्रकारची असतात. सुरुवातीला काचबिंदू कोणत्या प्रकारचा आहे हे पाहिल्यानंतर काही पेशंटमध्ये आपण लेझर ट्रीटमेंट सुद्धा करतो. आणि जेव्हा औषधांचा असर कमी होतो किंवा मोतीबिंदूसाठी पेशंटला ऑपरेशन करायचं असतं किंवा पेशंटला औषधं टाकणं शक्य नसतं किंवा पेशंट पुन्हा पुन्हा तपासणीसाठी येऊ शकत नाहीत, अशा पेशंटसाठी आपण ऑपरेशन सुद्धा करू शकतो. डॉक्टर शीतल, महत्वाची माहिती काचबिंदूच्या या सप्ताहाच्या निमित्तानं आपण देत आहात सगळ्या श्रोत्यांना. कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, काचबिंदूमुळे होणारं अंधत्व जर टाळायचं असेल तर श्रोत्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? काचबिंदू हे अंध चोर आहे, याच्यामध्ये कमी होणारी नजर ही पेशंटच्या लक्षात येत नाही. म्हणून 40 वर्षाच्या वयानंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यांची सखोल तपासणी करणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तींच्या घरी काचबिंदू आहेत त्यांनी मुद्दाम आपली तपासणी डोळ्यांची सखोल करणं आवश्यक आहे. काचबिंदू मध्ये तपासणी केल्याशिवाय तुम्हाला काचबिंदू आहे का कळत नाही, म्हणून लक्ष देणे. काचबिंदू झाल्यानंतर डॉक्टरांकडे वारंवार जाणे, पेरिमेट्रीची तपासणी करणे, प्रेशरची तपासणी करणे आवश्यक आहे. खूप धन्यवाद डॉक्टर शीतल तोतला नाईक. आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि काचबिंदू सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या श्रोत्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, वेळ दिलात. खूप धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.